नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. गेल्या काही दिवसांपासून सगळ्या भारताला जी भीती होती ती आज काही प्रमाणात प्रत्यक्षात आलेली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढलेत. खरं तर हे भाव वाढणार हे सगळ्यांना कल्पना होती आणि त्या अनुषंगाने आज दरवाढ झालेली सुद्धा आहे. रादर जितकी दरवाढ होईल असं अपेक्षित होतं त्यापेक्षा काहीशी कमी झालेली आहे. त्यामुळे कदाचित ही टप्प्याटप्प्यांमध्ये होऊ शकते. मात्र पेट्रोल डिझेलची दरवाढ जेव्हा होते तेव्हा ती पेट्रोल पंपांपुरती मर्यादित कधीच नसते. ती एकूण अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारी असते. दुर्दैवानं 28 फेब्रुवारीला जेव्हापासून अमेरिकेनं इराणवर हल्ला केला तेव्हापासून ही भीती जगभरातल्या अर्थव्यवस्थांना जाणवत होती आणि भारताला आता ती तीव्रतेने जाणवायला लागलेली आहे. पेट्रोल डिझेलची दरवाढ एका बाजूला झालेली असताना दुसऱ्या बाजूला अर्थव्यवस्थेचे अनेक निकष जे आहेत त्या अर्थव्यवस्थेची परिस्थिती येत्या काही काळामध्ये फार चांगली राहणार नाही या दृष्टीने पुढे जात आहेत. यात सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे भारतासारख्या देशासाठी असलेलं कृषी प्रधान क्षेत्र. या कृषी क्षेत्राला सुद्धा अनिश्चितता आता सध्या भेडसावते. याचं कारण काही प्रमाणामध्ये हवामानातले बदल आहेत, पावसाचा वर्तवलेला अंदाज आहे, तर दुसरीकडे या सगळ्यामुळे उत्पादकतेवर होणारा परिणाम. त्याचा एक परिणाम आपण काल बघितला, साखरेची निर्यात आपल्याला बंद करावी लागलेली आहे. कारण येत्या काळामध्ये पाऊस कमी झाला तर साखरेचा देशांतर्गत पुरवठा कमी होऊ नये यासाठी हे करण्यात आलेले आहे. वेगवेगळे उपाय करावे लागतील. सोन्यावरचं आयात शुल्क आपल्याला वाढवावं लागलेलं आहे कारण तिथं आपल्याला डॉलर कमी करायचा आहे आणि इतर अनेक मार्गांनी आपल्याला अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. कुठं मदत दिली जाते, कुठली मदत रोखली जाते. आता या सगळ्याचे परिणाम काय होणार आहेत? या सगळ्याचे परिणाम प्रत्येकाच्या मनात जी भीती आहे ते महागाई वाढण्यामध्ये होणार आहेत. प्रश्न इतकाच आहे की ही महागाई साधारण कुठपर्यंत वाढू शकते आणि याचे किती परिणाम किती काळ आपल्याला भोगावे लागू शकतात. काल दुधाचे दर वाढलेत, सोन्यावरचं आयात शुल्क वाढलेलं आहे, पेट्रोल डिझेलचे दर वाढलेले आहेत आणि या सगळ्याचा परिणाम अन्नधान्याच्या बाजारावर दिसायला लागलेला आहे, भाजीपाल्याच्या बाजारावर दिसायला लागलेला आहे आणि थोड्याच काळामध्ये तो आपल्याला बाकी सगळ्या मार्केटवर पण दिसायला लागेल. प्रश्न असा आहे की या सगळ्याला तोंड देण्यासाठी अर्थव्यवस्था म्हणून, देश म्हणून आपण नेमके काय काय प्रयत्न करतोय आणि ते प्रयत्न पुरेसे आहेत का, यावरच आज सकारात्मक चर्चा करायची आहे. पण त्या अगोदर पाहूयात या सगळ्या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट. इराण युद्धाचे चटके आता खिशाला बसू लागलेत. युद्ध सुरू झाल्यावर जवळपास 2.5 महिन्यांनी भारतात पेट्रोल आणि डिझेल प्रत्येकी 3 रुपयांनी महागले. सीएनजीचे दर गुरुवारीच 2 रुपयांनी वाढले. तर अमूल आणि मदर डेअरीनं सुद्धा दुधामध्ये लिटर मागे 2 रुपयांची वाढ केली. गेल्या काही दिवसात भाज्याही महागल्यात. इराण युद्धाचा मोठा फटका बांधकाम क्षेत्रालाही बसलाय. मार्चमध्ये काही दिवस एलपीजीचा तुटवडा निर्माण झाला आणि जहाज वाहतूक मंदावली. त्यामुळे बांधकाम क्षेत्रातील अनेक प्रकारचे कच्चे माल वेळेत पोहोचत नाहीयेत. त्यामुळे किमतीही वाढल्या. आता थेट इंधनाचेच दर वाढल्यामुळे सगळ्याच वस्तू महागणार हे स्पष्ट झाले. आता अक्षरशः 3-3.5 रुपयाने जर पेट्रोल म्हणजे अक्षरशः डायरेक्ट जर असं 3-3.5 रुपयाने जर पेट्रोल वाढत असेल तर हे आम जनतेसाठी खूप घातक आहे. कारण सगळे दर वाढलेले आहेत. सोन्याचे दर फार 1.5 लाखाच्या वर गेलेले आहेत. अजून तुमचे गॅसचे दर वाढलेले आहेत. आता पेट्रोलचे पण दर वाढलेले आहेत. तर असं चाललं तर एक सामान्य नागरिकांना किंवा असं आमच्यासारख्या आम जनतेला हे बाहेर निघणं खूप अवघड होणार आहे. महागाईचे चटके अनेक प्रकारे बसतात. लोकांच्या खिशावर ताण तर येतोच, पण उद्योगांच्या नफ्यातही घट होते, ज्यामुळे नवी गुंतवणूक लांबणीवर टाकली जाते. महागाई कमी करण्यासाठी बाजारातील पैसा काही अंशी कमी करावा लागतो. यासाठी पहिलं पाऊल म्हणजे व्याजदर वाढवले जातात, जेणेकरून कर्ज महाग होतात. लोकांच्या हातातला पैसा कमी होतो, परिणामी मागणी घटते, त्यामुळे दर कमी होतात. हे सगळं जरी खरं असलं तरी इराण युद्ध लवकरात लवकर संपणं गरजेचं आहे. कारण भारत आपल्या ऊर्जा गरजेच्या 85% तेल आणि गॅस आयात करतो. त्यामुळे तेलाचा पुरवठा जोपर्यंत पूर्ववत होत नाही तोपर्यंत महागाई वाढत राहणार यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर. विनायकजी नमस्कार. काही वेळात आपल्या बरोबर थ्रू असतील. काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आपल्या सोबत आहेत. हनुमंतजी नमस्कार. नमस्कार. आणि अर्थतज्ञ नरेश बोडके आपल्या सोबत आहेत. नरेशजी नमस्कार. 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 बरं नरेश सर, तुमच्यापासूनच सुरुवात करूयात. काय तुम्हाला चित्र दिसतंय येत्या काही महिन्यातलं भारताचं आणि भारत जी उपाययोजना आता करताय ती ते पुढचं येणारं चित्र सुसह्य व्हावं यासाठी पुरेशी आहे का? खरं तर आता याच्यावरती बोलण्यासारखं खूप आहे. आपला हा शो सुद्धा पूर्ण पडेल याच्यावरती, इतका विषय पुढे गंभीर दिसतोय.
याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट मला जी दिसते की आता पर बॅरल जो रेट वाढलाय 100-125च्या आसपास तो ट्रेड होतोय सध्या. आता ह्याचा परिणाम यायला सुरुवात झाले. आता आपण बघितलंय 3 रुपये 2 रुपये जे काही वाढलेत, पण हे फारच म्हणजे अपुरे आहेत. तुम्हाला एक उदाहरण देतो त्याचं. साधारणतः तेल कंपन्यांना होणारा जो तोटा आहे तो आठवड्याला साधारणतः 7,500 कोटीचा तोटा आहे. म्हणजे महिन्याला साधारणतः 30,000 कोटीचा तोटा सध्या सहन करतायत ते मागच्या 3-4 महिन्यापासून. म्हणजे त्यांनी आतापर्यंत जेवढा प्रॉफिट कमावला होता कदाचित तो सगळा प्रॉफिट त्यांचा वाईपआउट झाला असण्याची शक्यता आहे. म्हणजे मागील 3 वर्षात 3 महिन्यात साधारणतः 1,00,000 कोटीचं भुर्दंड हा त्या कंपन्यांवरती पडलेला आहे. आता हळूहळू आत्ता जरी 3 रुपये असलं तरी ही जी प्राईस आहे ती मला जसं सोशल मीडियावरती आणि इतर ठिकाणी बोललं जातं तसं मला वाटतं ही अजून वाढण्याची शक्यता आहे. आणि जसं जसं आता हे ऑइल प्राइसेस वाढतील तसं तसं आता त्याचा परिणाम सर्वसामान्याच्या खिशावरती पण व्हायला सुरुवात होईल. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की डिझेल पेट्रोल हे प्रत्येक मॅन्युफॅक्चरिंगमध्ये असेल, फर्टिलायझर्समध्ये म्हणजे खतांमध्ये असेल किंवा फूड चेनमध्ये असेल किंवा कुठल्याही अगदी सेक्टर सर्व्हिस सेक्टरमध्ये असेल, याच्यामध्ये इनपुट म्हणून वापरलं जातं. त्यामुळे कॉस्ट पुश इन्फ्लेशन ज्याला म्हणतो आपण, म्हणजे काही कारण नसताना फक्त खर्च वाढला म्हणून महागाई वाढणार आहे. आता खर्च वाढतो का तर इनपुट म्हणून त्यात वाढलेला असल्यामुळे याचा कॅस्केडिंग इफेक्ट होतो. म्हणजे असं काही तो ग्रॅज्युअली वाढेल असं पण नाही, लगेचच त्याचा परिणाम दिसायला लागेल मार्केटमध्ये. आणि तो परिणाम आता मला असं वाटतं आत्ता लगेच दिसणार नाही. जरी आत्ता आपण बघितलं तरी 4.5-5% एवढी इन्फ्लेशन रेट आहे, पण ती इन्फ्लेशन रेट जर वाढली तर त्याचा खूप अंगाने त्याचा परिणाम होणार आहे. त्याचा अजून असं आहे की करंट अकाउंट डेफिसिटचा एक मुद्दा अजून आपण पुढे डिस्कस करूया, किंवा रुपयाचं अवमूल्यन होतंय तो एक मुद्दा येणारच आहे. आणि त्याच्यामुळे वाढणारं जे काही आपलं इम्पोर्ट बिल आहे त्याचा एक मुद्दा येणार आहे. त्याचा परिणाम आपल्याला इम्पोर्टर्स म्हणजे इम्पोर्ट याच्यावरती पण होणारच आहे. म्हणजे ज्या वस्तू आपण इम्पोर्ट करतोय त्या सगळ्यांच्या मधून सुद्धा महागाई वाढणार आहे. आणि ती महागाई परत अजून महागाई वाढवणार आहे. म्हणजे महागाईतून महागाई आणि गरीब अजून गरीब होणार आहे. कारण असं आहे की गरिबांचं उत्पन्न वाढत नाहीये, ते आहे तेवढंच आहे. उत्पन्नाची वाढायची मर्यादा असते किंवा एक स्पीड असतो, पण महागाईचं काही स्पीड नाहीये. ही महागाई एकदा वाढायला सुरुवात झाली तर इंटरेस्ट रेट पण RBI ला वाढवावे लागतील. इंटरेस्ट रेट वाढले की अननेसेसरली डिमांडवर त्याचा इम्पॅक्ट होणार आहे. मग ती रिअल इस्टेट असेल किंवा तुमच्या सगळ्या EMIs असतील. म्हणजे जवळजवळ मला असं वाटतं असं कुठलं सेक्टर त्यातून वाचणार नाही. जवळ प्रत्येक सेक्टरवरती मागणी कमी झाली की मग रोजगार कमी होणार. आणि तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. शेवटी तो इफेक्ट जो समाजातला आर्थिक दृष्ट्या खालचा स्तर आहे त्याला सगळ्यात जास्त सहन करावा लागणार आहे. आणि वेगवेगळ्या अंगांनी म्हणजे झालेल्या महागाईच्या दृष्टीनं सुद्धा आणि त्यांचे इन्कम रिसोर्सेस जे कमी होत जातात त्या अर्थानं सुद्धा त्यांना तो भोगावा लागणार आहे. हनुमंत पवारजी, खरं तर ही परिस्थिती जगभरातले सगळे देश सहन करतात आणि आपापल्या परीनं त्याला तोंड सुद्धा देत आहेत. भारतामध्ये याला सर्वपक्षीय पाठिंबा का मिळत नाहीये? सातत्यानं राहुल गांधी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार असं का म्हणताय? हे अर्ध सत्य आहे की जगभरामध्ये महागाई वाढते आणि जगभरामधल्या लोकांना तोंड द्यावं लागतंय. आपला भारत आणि या भारत देशामधला सामान्य नागरिक ज्या महागाईला तोंड देतोय तशी महागाई आणि तसं त्याच्या रुपयाचं चलनाचं अवमूल्यन दुसऱ्या देशामध्ये होत नाहीये. 2 कारण आहेत. तुम्ही स्पष्ट विचारलं की राहुलजी नरेंद्र मोदी यांना का जबाबदार धरत आहेत. पहिलं साधं म्हणणं आहे की या देशामधली निर्यात कमी झाली. हे तर केंद्र सरकारनं आता मान्यच केलेलं आहे. निर्यात या देशामधली 12 वर्षाचं सरकार एकाच पक्षाच्या हातामध्ये असताना जर निर्यात सातत्यानं कमी होत असेल तर हे केंद्र सरकारचं मोदी साहेबांचं अपयश मानायचं का नाही मानायचं? मी काँग्रेसचा प्रवक्ता म्हणून किंवा भाजपचा प्रवक्ता म्हणून कोण बाजू घेतात नाही घेतात हा मुद्दा वेगळा. या देशातले तटस्थ असलेले अर्थतज्ञ सांगतायत की मागच्या 12 वर्षामध्ये या देशामधला निर्यातीचा मोठा टक्का घसरलेला आहे. याचा दुसरा परिणाम असा झाला की आमची आयात वाढली. ती क्रूड ऑइलची आयात असेल की आमच्या खाद्यतेलाची आयात असेल की औषधांची आयात असेल की यंत्रसामग्रीची आयात असेल, आयात वाढल्यानं आमच्या रुपयाचं अवमूल्यन झालं, निर्यात वाढत नाही. आता ज्या गोष्टी आमच्याकडे निर्यात करण्याजोग्या होत्या त्या गोष्टीवर जर तुम्ही वारंवार निर्यात बंदी लादणार असाल, साधं म्हणणं आहे 1200 कोटी ते 1500 कोटी रुपये कोकणातला आंबा आम्हाला परदेशी चलन देतो. त्या आंब्याच्या शेतकऱ्याच्या बाजूने सरकार उभं आहे का? तर बिलकुल उभं नाही. साखरेची निर्यात बंदी काल परवा सरकारनं लादली. पुरेशी साखर कारखान्यामध्ये शिल्लक असताना आणि साखरेचा कुठलाही असा तुटवडा नाही
किंवा साखरेमुळे काहीतरी महागाई वाढते असं नसताना आमची साखर जर परदेशात जात असेल आणि त्यातून परकीय चलन येत असेल तर तुम्ही साखरेवर निर्यात बंदी का लादताय? तीच गोष्ट कांद्याच्या निर्यात बंदीची केली. कांदा आम्हाला परकीय चलन मिळवून देणारं मोठं कृषी उत्पादन आहे, त्याच्यावरही तुम्ही एकतर्फी निर्यात बंदी लादता. हे सगळं नरेंद्र मोदी साहेब करतात म्हणून आम्ही त्यांना जबाबदार धरतो. आता इंधनाचा जो आपला सगळा सुरक्षेचा प्रश्न होता, तर आपण नेहमी चीन सोबत तुलना करतो, आपण नेहमी फ्रान्स आणि जर्मनी सोबत आपल्या अर्थव्यवस्थेची तुलना करतो. 5 ट्रिलियनची आमची अर्थव्यवस्था होणार म्हणून मोदी साहेबांनी भाषणं दिलेली होती. आज चीनकडे 3 वर्ष पुरे एवढा इंधन साठा साठवून ठेवायची क्षमता आहे, आमच्याकडे फक्त 18 दिवसाचा इंधन साठा आहे. अशा बातम्या आता तुमच्याच माध्यमातून आमच्यापर्यंत येत आहेत. तर कोणाला जबाबदार धरायचं? ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये क्रूड ऑइलचे दर कमी होते त्यावेळेस याच कंपन्यांनी भरमसाठ नफा कमवला आणि त्या नफ्यावर या सरकारनं आपला कारभार केला ना, त्यावेळेस तुम्ही जनतेला त्याचा फायदा दिला नाही. आणि आता सरकारी कंपन्यांना किंवा पेट्रोलियम कंपन्यांना तोटा होतोय म्हणल्यानंतर त्याचा भार तुम्ही सामान्य नागरिकांच्या खिशावर घालताय. विमान कंपन्या बंद होत आहेत, IT कंपन्यांमधल्या कर्मचाऱ्यांची कपात होते, सरकार भरती तुम्ही करत नाही आणि परत खाद्यान्नापासून औषधापासून ते शालेय साहित्यापर्यंतची महागाई वाढवताय. तरी आम्ही नरेंद्र मोदी साहेबांना जबाबदार धरायचं नाही. मग जबाबदार धरायचं कोणाला? परग्रहावरच्या कोणाला जबाबदार धरायचं? दुसऱ्याला कोणाला उत्तरं मागायची? हे तेच मोदी साहेब होते जे म्हणत होते की केंद्र सरकार जितकं कोसळलेलं असतं तितकाच रुपया कोसळतं म्हणून यांचीच भाषणं आहेत. किंवा दिल्लीचं सरकार आणि डॉलर रुपया याच्यामध्ये स्पर्धा लागली, खाली कोण घालणार म्हणणारी. हे मोदी साहेब महागाई कमी करतो म्हणण्यात 12 वर्षामध्ये महागाई कमी करू शकले नाही. ती वस्तुस्थिती या देशातल्या लोकांसमोर मांडायचं काम काँग्रेस पक्षाचं आहे. हनुमानजी आता मला विनायक आंबेकरांना याची सगळ्याची उत्तर विचारू दे. विनायक आंबेकरजी, या सगळ्यासाठी काँग्रेस विशेषतः विरोधी पक्षांसह भाजपला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरते. 12 वर्षांमध्ये तुम्ही अर्थव्यवस्थेसाठी पुरेशा गोष्टी केल्या नाहीत, योग्य गोष्टी केल्या नाहीत आणि त्याचा परिणाम युद्धाच्या रूपाने आता सगळ्या युद्धाच्या निमित्तानं सगळ्यांना भोगावा लागतोय असा त्यांचा थेट आरोप आहे. एक तर त्यांची माहिती थोडीशी कमी असेल, कारण ते म्हटले की 18 दिवसाचा इंधन साठा. पेट्रोलियम मंत्र्यांनी परवाच स्टेटमेंट दिलंय की 60 दिवसाचा इंधन साठा आपल्याकडे आहे. त्यामुळे तो एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा असा की महागाई 12 वर्ष सतत वाढते. 3 महिन्यापूर्वी हे युद्ध सुरू होण्याच्या आधी महागाई अतिशय कमी झाली होती. हे डिक्लेअर्ड आकडेवारी आहे, यांनी चेक करून पाहावी. तिसरी गोष्ट महत्त्वाची अशी की इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट याच्याविषयी ते बोलले. मला बरं वाटलं की इम्पोर्ट वाढतायत आणि एक्सपोर्ट कमी होत आहेत. एक्सपोर्ट त्यांना माहिती नसेल तर UPAच्या काळामध्ये आपण संरक्षण सामग्री ही इम्पोर्ट करत होतो. गेल्या 10 वर्षाच्या मोदी सरकारच्या कारकिर्दीमुळे आपण गेल्या वर्षी 36,000 कोटी रुपयांची संरक्षण सामग्री एक्सपोर्ट केली. जिथे स्कोप आहे तिथे मोदी सरकारने आपला जो एक्सपोर्ट आहे तो वाढवण्याचा प्रयत्न केला. दुसरी महत्त्वाची गोष्ट, अन्नधान्याचा एक्सपोर्ट गेल्या 3 वर्षामध्ये चांगल्या प्रकारे वाढतो आहे. ज्या गोष्टींचा एक्सपोर्ट होत नाही तो कमॉडिटी प्राइसेसमुळे त्या वस्तू अनव्हायबल होतात म्हणून होत नाही. आणि कमॉडिटी प्राइसेसचा परिणाम केव्हापासून सुरू झाला तर रशिया युक्रेन वॉर पासून आंतरराष्ट्रीय बाजारातल्या कमॉडिटीची किंमत वाढल्या आणि त्याच्यामुळे हा सेटबॅक मिळाला. त्याच्या आधी ही परिस्थिती नव्हती. तरी सुद्धा मोदी सरकारच्या उत्तम वित्त मॅनेजमेंटमुळे आजही देशामध्ये 700 बिलियन US डॉलर्सचा आपला फॉरेक्स रिझर्व्ह आहे. 2091 साली 2 आठवड्याचा फॉरेक्स रिझर्व्ह असलेल्या काँग्रेस सरकारने आम्हाला मिसमॅनेजमेंटचा आरोप करावा हे अतिशय दयनीय आहे. पण त्यांचं ते काम आहे, कारण आज आम्ही सरकारमध्ये आहोत, ते विरोधी पक्ष आहेत. त्यामुळे त्यांनी ते करावं, आमची काही हरकत नाही. देशातल्या जनतेला पूर्ण माहिती आहे की मोदी सरकारने काय केलं. आता हे वाहन इंधनाचा प्रश्न जो आहे तो का निर्माण झाला हे आपण लक्षात घेऊ. मोदी सरकारने गेल्या 11 वर्षामध्ये ऊर्जा सिक्युरिटी यासाठी बरंच मोठ्या प्रमाणावर काम केलंय. त्याच्यामध्ये विंड एनर्जी असेल, सोलर एनर्जी असेल, त्यानंतर हायड्रोजन वरती असेल आणि आता तर एक रिॲक्टर ऍक्टिव्ह करून जगातला दुसरा देश बनलाय भारत की ज्याच्यामध्ये आपण फ्युएल तयार करू शकतो. रिलायन्स असेल, अनेक मोठ्या कंपन्या आहेत की ज्या आता हायड्रोजन पॉवर वरती काम करतात. आता या सगळ्या गोष्टीला वेळ लागतो, ते काही एका दिवसात होत नाही. मोदी सरकारने पुढच्या 15 वर्षाचा प्लॅन केलेला आहे आणि आपण इंधन सिक्युरिटीकडे कसं जाऊ, म्हणजे ऊर्जा सिक्युरिटीकडे कसं जाऊ याचा त्यांचा प्लॅन तयार आहे. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. आपण इलेक्ट्रिक व्हेकल्सचा भाग पाहतो,
आपण साधारणतः देशभरामध्ये येते 10,000 हनुमानजी इलेक्ट्रिक बस आपल्याकडे धावतायत. त्यानंतर ठीक आहे. रेल्वेचं नाही पण इलेक्ट्रिफिकेशन असं आहे ना की 100%. आता आपल्याला मुद्दा असा आहे, आता आपल्याला सरकारनं काय काय केलं याच्याही पेक्षा महागाई कशी आटोक्यात आणता येईल किंवा महागाई आटोक्यात आणण्यासाठी काय केलं जात आहे हे तर सरकार करतच असतात आणि काळाच्या सोबतची पावलं टाकावीच लागत असतात. येते हनुमानजी तुमच्याकडे, पण नरेश बोडकेजी त्या अगोदर मला सांगा, जे मला सगळ्यात भीतीदायक वाटतं या सगळ्या ह्याच्यामध्ये, म्हणजे एक तर आकडे आपल्याला हे सांगतायत की आपल्या देशामध्ये येणारी जी डॉलरमधली गुंतवणूक होती प्रामुख्यानं फॉरेन इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून, ती मोठ्या प्रमाणावर कमी व्हायला लागलेली आहे. महागाईचे आकडे हे वाढायला लागलेले आहेत. या तिमाहीमध्ये जे दिसलेत त्याच्यापेक्षा ते जास्त पुढच्या तिमाहीमध्ये दिसतील याचा अंदाज मला वाटतं अगदी काल परवाच त्याचे रिपोर्ट्स आलेले आहेत. आणि याच्या नंतर या सगळ्याचा परिणाम दिसणार आहे तो प्रामुख्यानं देशातल्या कृषी क्षेत्रावर. म्हणजे एकीकडे या कृषी क्षेत्राला या महागाईचा फटका बसणार आहे, दुसरीकडे पेट्रोल डिझेलची किंमती वाढतील, खतांच्या किमती वाढतील, त्याचा फटका बसणार आहे, आणि तिसरीकडे पाऊस कमी असणार आहे याचा फटका बसणार आहे. जर या देशातल्या कृषी क्षेत्राला फटका बसला तर त्याचा इफेक्ट या देशाच्या अर्थव्यवस्थेवर किती आणि कसा होणार आहे? निश्चितच. त्या अगोदर दोन गोष्टी फक्त फॅक्च्युअली करेक्ट करतो. मला वाटतं हनुमंतजींनी जे बोलले त्यातलं थोडंसं एक गोष्ट मी करेक्ट करतो. एक म्हणजे भारत काही एकमेव अर्थव्यवस्था नाही जगात ज्याच्यामध्ये महागाईचा इश्यू आहे. त्यामध्ये व्हेनेझुएलापासून फिलिपिन्स आहे किंवा तुर्की आहे, थायलंड आहे, अशा सगळ्या ज्या काही मिडल इन्कम ग्रुपमधल्या कंट्रीज आहेत त्यांना महागाईचा फटका बसलेला आहे. आणि दुसरं एक स्टेटमेंट त्यांनी जे केलं होतं की महागाई कंट्रोलचा जो विषय त्यांनी बोलले, मला असं वाटतं तर आतापर्यंत जसं आंबेडकरजी बोलले तसं महागाई ही व्यवस्थित मॅनेज केलेली होती. त्याचं आपण क्रेडिट त्यांना दिलं पाहिजे आणि आरबीआयला विशेष करून हे क्रेडिट दिलं पाहिजे. आरबीआयचं इन्फ्लेशन मॅनेजमेंट हे खूप चांगलं राहिलेलं आहे आतापर्यंत. आता तुमच्या प्रश्नावर येतो मी. मुद्दा असा आहे की इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की प्रॉब्लेम्स डोंट कम अलोन, दे कम इन बंचेस. आता प्रश्न असा आहे की हा प्रॉब्लेम तुम्ही जसं सांगितलं तसं हा काही एकटा प्रॉब्लेम येणार नाही आहे. त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स आता एकत्र येणार आहेत आणि त्या एकत्र सर्व प्रॉब्लेम्सला आपल्याला तोंड द्यायचं आहे. सगळ्यांनी आपल्याला एकत्रित राहून तोंड द्यायचं आहे. पण ते कसं द्यायचं आहे हा एक मोठा मुद्दा आहे. त्याचं मॅनेजमेंट सरकारने करावं. सरकार प्रयत्न करत नाही असं नाही आहे, सरकार प्रयत्न करत आहे, पण ते किती सिरियसली प्रयत्न होत आहेत हा एक मोठा प्रश्न असतो. आणि तो प्रश्न वेळोवेळी तज्ज्ञांकडून किंवा त्या विषयातले जाणकार लोकांकडनं तपासून घेतले पाहिजेत. कारण हा काय फक्त पॉलिटिकल डिसिजन राहत नाही, कारण तो प्रत्येकाच्या आयुष्यावरती परिणाम करायला लागतो. त्यामुळे मला असं वाटतं सरकारांनी सुद्धा या बाबतीत तज्ज्ञांच्या थ्रूच ह्या गोष्टी हँडल केल्या पाहिजेत. याच्यात मुख्यत्वे करून मला असं वाटतं महागाई हा मुद्दा काही डायरेक्ट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येत नसतो. कारण इन्फ्लेशन मॅनेजमेंट हा आरबीआयच्या थ्रूच चालतो. मग त्या व्याजदराचा मुद्दा असेल, व्याजदर कमी जास्त करून, किंवा CRR असेल, SLR असेल किंवा रेपो रेट असेल, ह्या सगळ्यांच्या थ्रू आरबीआय त्याच्यावर कंट्रोल करत असते. दुसरा प्रश्न असा आहे की ह्याचा परिणाम आता सर्व सेक्टर होणार. त्यातलं शेती क्षेत्र जे आहे ते सगळ्यात जास्त पिचलं जाणार. याचं कारण असं आहे की तुम्ही जगभराचा विचार जर केला तर आपल्या शेती क्षेत्राचा जो काही ॲव्हरेज कॉस्ट आहे, म्हणजे ज्याला आपण सरासरी खर्च म्हणतो प्रति क्विंटल, जो आहे तो जास्त आहे. आणि मुळातच जर सरासरी खर्च हा त्यांचा जास्त असेल आणि जसे आपण आता काही उदाहरणं बघतोय की मार्केटमध्ये ज्या कमोडिटीजला यांना मिनिमम सपोर्ट प्राइसेस नाही आहेत, ह्या सगळ्यांना शेतकरी अक्षरशः म्हणजे त्याच्यावरती हे होतोय, म्हणजे धारातीर्थी पडतोय. तर हे जे चित्र आहे हे चित्र वाढण्याची शक्यता दाट होते. त्याचं कारण असं आहे की इनपुट प्राइसेस सगळे वाढणार. त्यामध्ये फर्टिलायझर हा त्यातला मुख्य कारण आहे. जर खतांच्या आणि बियाण्यांच्या आणि सगळ्या ट्रान्सपोर्टच्या आज अशी परिस्थिती आहे शेतकऱ्यांकडे की कुणाकडे बैल नावाची गोष्ट नाही आहे. आता सगळं काही तुमचं जे काही नांगरणी, पेरणी, जे काही शेतीची कामं होतात ती सगळी ट्रॅक्टरच्या थ्रू होतात. त्यामुळे डिझेलचे भाव वाढले की ऑटोमॅटिकच ह्या सगळ्या यंत्रणेचे भाव वाढणार आहेत. आणि ह्याचा भाव वाढला तर त्यांचा कॉस्ट ऑफ कल्टिवेशन खूप वाढणार आहे. आणि कॉस्ट ऑफ कल्टिवेशन वाढते त्या प्रमाणात त्यांच्या वस्तूंच्या किमती वाढत नाही. त्यांच्या धान्यांच्या किंवा जे काही पिकवलं जातं त्याच्या वस्तू त्या किमती वाढत नाही. आणि मग तसं असेल तर सगळं होत असताना याला हे तुम्ही सांगताय हे परिणाम सांगताय, याच्यासाठी मेजर्स तर करावे लागतील. त्या मेजर्स हे तर पॉलिसी मेकिंग मधनच होतील. त्या पॉलिसीज हा फक्त रिझर्व्ह बँकेच्या अंडर नसणार आहेत, त्या तर केंद्र सरकारच्या अंडर सुद्धा असणार आहेत. तर केंद्र सरकार ज्या पॉलिसीज आता राबवते त्या पुरेशा दिसत आहेत का ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी? मला असं वाटतं, टू बी व्हेरी ऑनेस्ट, गव्हर्नमेंट प्रयत्न करत आहे. त्या पुरेशा आहेत का नाही हे आज मी सांगू शकणार नाही, कारण तसा तेवढा डेटा माझ्याकडे नाही आहे की त्यांनी जे प्रयत्न केले त्याचा
त्याचा परिणाम डायरेक्टली आता खतांच्या प्राइसेसवर किती होणार ह्याचा डेटा आपण देऊ शकत नाही आहे, किंवा डिझेलचे कॅस्केडिंग इफेक्ट किती होणार आहे, की ट्रॅक्टरचे जे काही पर आवर जो रेट आहे तो किती वाढणार आहे हे आपण आज एस्टिमेट करू शकत नाही. त्यामुळे मला असं वाटतं याच्यावर बोलणं संयुक्तिक होणार नाही माझ्या नाही, त्याचं दृष्टीने. कारण असं आहे हा प्रश्न विचारण्याचं की ऍब्झॉर्ब शॉक किती करायचा यालाही मर्यादा असतील. ते इंटरनली किती शॉक तो ऍब्झॉर्ब होणार आहे. म्हणजे फायनली तुम्हाला प्राइस हाईकला गेल्याशिवाय तर ते करता येणार नाहीये. कारण तिथे 60 ते 65 बॅरल आता जर 120 बॅरलवर गेलं असेल, दुप्पट झालं असेल, आणि आपण इथे जेमतेम 3% वगैरेच दरवाढ करत असू तर ती होणार नाहीये. तो किती ऍब्झॉर्ब होणार? आपण 75 दिवस ऍब्झॉर्ब केला, याच्या पलीकडे ऍब्झॉर्ब करता येणार आहे का? आणि जर तो शॉक ऍब्झॉर्ब करता येणार नसेल तर मग हे इफेक्ट्स हे जे मेजर्स आपण घेतो ते पुरेसे आहेत का, हा प्रामुख्यानं सवाल आहे. हनुमंतजी बोला, तुम्ही मगाशी इशारा करत होता. काय होतंय, केंद्र सरकारच्या अर्थव्यवस्था भारताची ढासळली हे मान्य करायला केंद्र सरकार आणि भाजपाच्या लोकांनी कानकून करणं मी समजू शकतो. पण मला काही वस्तुनिष्ठ माहिती अशी द्यायची की आता अर्थतज्ञ बोडके सर असं म्हणाले की जगभरातल्या सगळ्या देशांना महागाईचा सामना करावा लागतोय. आपली तुलना व्हेनेझुएला किंवा बांगलादेश किंवा नेपाळ यांच्यासोबत तर आपण करू नये. ज्या अमेरिकेमधल्या महागाईचे किंवा ज्या जर्मनी मधल्या महागाईचे, ज्या तुर्कस्तान मधल्या महागाईचे आकडे आता महाराष्ट्रामध्ये सामान्य जनतेच्या तोंडावर फेकून मारले जात आहेत, तर त्या अमेरिकेची एकूण व्यवस्था ही जवळपास 34 ट्रिलियन डॉलरची आहे. 34 ट्रिलियन डॉलरची आहे. आपली 5 ट्रिलियन डॉलर पर्यंत कसं तरी आपण लढत करत जातोय. त्यामुळे त्यांचा महागाई, तिथल्या नागरिकांचा, तिथल्या शेतकऱ्यांचा, तिथल्या मध्यमवर्गाचा महागाई सहन करण्याची त्यांची क्षमता आणि आपली क्षमता याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तो अर्थतज्ञांनी नीट समजावून आमच्या सारख्यांना सांगावा अशी विनंती. केंद्र सरकारचे प्रयत्न आम्ही काय बघितले? तुम्ही प्रश्न विचारला की प्रामाणिकपणे केंद्र सरकार महागाईच्या विरोधात लढतंय का? 3 महिने झालं युद्ध चालू होतं. 3 महिन्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांना काटकसर पेट्रोल, डिझेल, ताफा, तेल खायचं, सोनं खरेदी करू नका, परदेशात जाऊ नका नाही सुचलं. 3-4 राज्याच्या निवडणुकांपुरतं यांचं क्रायसिस मॅनेजमेंट होतं का? ज्या दिवशी निकाल लागले त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्ही टीव्हीवर येऊन सांगताय डिझेल पेट्रोल वापरू नका. आता माझ्या इकडे जून जुलैमध्ये आमचा खरीपाचा हंगाम चालू होतं. सर म्हणतायत तसं बैलजोड्या कुठे शिल्लक राहिलेल्या नाहीत. आम्ही ट्रॅक्टरनं शेतीचे यांत्रिकीकरणासाठी डिझेल पेट्रोल वापरायचं नाही. खताची गोणी आमची 50 किलोची 40 किलोवर केली. त्याच्यावर तुम्ही आता किमती वाढवताय. आमच्या तेलाला तुम्ही भाव इथं परकीय चलन 70, मला खाद्य तेलाचे जे भाव होते आपले 2021ला मोदी साहेबांनी सांगितलं होतं 70,000 करोड रुपये आपण खाद्य तेलावर खर्च करतो, तर आपण आत्मनिर्भर झालं पाहिजे म्हणाले. कधी म्हणाले? 2021ला म्हणाले. 2021ला या केंद्र सरकारनं खाद्य तेलामध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी 10,000 कोटी रुपयाची योजना आणली. आणि आज 2021 पासून 26 पर्यंत संपत आले आता 10 वर्ष. काय करताय तुम्ही? किती तेल तुम्ही आणायच्या? इथल्या तेलबियांना किती भाव दिले? इथल्या तेलबियाची किती खरेदी केली? केंद्र सरकारलाच विचारावं लागेल ना. त्यामुळे केंद्र सरकारनं परदेश दौऱ्यामध्ये 500-600 कोटी रुपये खर्च करून तुमच्या बाजूने इंधनाच्या सुरक्षेसाठी कोणता देश उभा राहिला, कोणता नाही उभा राहिला हे पण विचारावं लागेल. जीएसटीनं या अर्थव्यवस्थेचं कंबरलं कसं मोडलं हे पण जनतेला सोप्या भाषेमध्ये समजून सांगावं लागेल. नोटबंदीचा या देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाला याच्यावर कधीतरी केंद्र सरकार, अर्थतज्ञ, विरोधी पक्षाच्या लोकांनी बसून एकमत केलं पाहिजे की नक्की काय ऊर्जित अवस्था भेटली नोटबंदीनं, की आमच्या अर्थव्यवस्थेचं पेकाट मोडलं. कोणाचा निर्णय होता तो? तर तो केंद्र सरकारचा निर्णय होता. केंद्र सरकारच्या फसलेल्या आर्थिक धोरणामुळे आज देशवासियांसमोर 80 कोटी लोकांना उपाशी राहायची वेळ यायली आणि त्यांना मोफत धान्य द्यावं लागायलं. हे अपयश तर मोदी सरकारने 12 वर्षानंतर मान्य करायला काय हरकत आहे? ठीक आहे. आता तुम्ही एवढे मुद्दे मांडलेत, आता विनायक आंबेकरांना उत्तर देऊ देत याचं. बोला विनायकजी. त्यांच्या कुठल्याही मुद्द्यांना मी उत्तर देऊ बरं, इच्छित ठीक. नाही, कारण ते सगळे नकारात्मक आहेत. मी माहिती फक्त सांगतो मोदी सरकारने काय केलं त्याची. मोदी सरकारने हे नेहमी म्हणतात की इतके वर्ष क्रूड ऑइल कमी दरात मिळत होतं, ते मिळालेले पैसे काय झाले? एकतर पहिले तुमचे ऑइल बॉन्ड त्याचं व्याज भरलं, त्याच्यानंतर दुसरं भारताचं रोड नेटवर्क हे सर्व जगामध्ये किती भरलं आज व्याज? दुसऱ्या विनायक, एक क्रमांकाला साधा प्रश्न आहे. पोहोच. मध्ये बोलू नका, मध्ये बोलू नका, नाही मध्ये बोलू नका, मला क्रॉस करत नाही. मध्ये बोलू तुम्ही नका. bond- एक जे मिनिट व्याज विनायकजी सगळं ऐका व्याज तर. भरलं. एक किती व्याज मिनिट भरलं? विनायकजी ऐका ना. फक्त ते नसेल उत्तर द्यायचं तुम्ही नका देऊ. विनायकजी नसेल उत्तर द्यायचं तुम्ही नका देऊ. मी खोटा आहे असं म्हणायचा तुम्हाला काही अधिकार नाही. तुम्ही काँग्रेस म्हणजे काय देशाचे मालक नाही. आता अजून 10 तुम्ही वर्षांनी BJP मध्ये मालक तुम्ही झाले कुठे का? उतरणार? तुमच्या नावावर आम्ही देश मालक करून म्हणत दिला नाही. ना? आम्ही कुणाच्याही मध्ये तुमच्या नावावर बोलत देश नाही. करून तुम्ही गप्प बसा आता थोड्या मग oil वेळ. bond ऐकून सांगा घ्यायला किती शिका. व्याज भरलं? तुम्ही Oil bond खोटी मध्ये बडबड व्याज किती केली भरलं सांगा. म्हणजे खोटी तुम्ही आकडे बरोबर सांगू नका, दिशाभूल असं करू नसतं नका. कधी. Oil bond मध्ये जरा किती ऐकायला व्याज शिका भरलं जरा. सांगा.
ऑइल बॉन्ड मध्ये किती व्याज भरलं सांगा ना. खोटं का बोलताय देशासमोर? प्रश्नाची उत्तरं द्यायची नाही म्हणताना लाज नाही वाटत? दरवर्षी पक्षाचे प्रवक्ते 8,000 कोटी लाज रुपये वाटत नाही उत्तर ऑइल देणार नाही बॉन्डचं म्हणताना? व्याज भरलेलं सत्ताधारी आहे. पक्षाचे त्याचा प्रवक्ते आहेत proof आणि आहे. प्रश्नाला उत्तर द्यायचं नाही म्हणता त्यानंतर का? शोभतं का तुम्हाला? रोड उत्तर नेटवर्क द्यायचं मध्ये नाही म्हणता मग कशाला भारत हे चर्चेला येता? दुसऱ्या आमच्या क्रमांकावर प्रश्नाची गेला. उत्तरं द्या. याचं प्रश्नाची वर्ल्ड उत्तरं द्या, नाही तर खुर्च्या ऑर्गनायझेशन खाली जे आहे करा. त्यांनी प्रश्नाची उत्तरं सर्टिफिकेट द्या, नाही तर दिलेलं खुर्च्या आहे. खाली करा. त्यानंतर हे सोरोसचे एजंट काही बोलले तरी सुद्धा भारताला अहो, मोदींनी epstein केलेलं file काम मुळे दिसलंय. नरेंद्र मोदी त्यामुळे खरेतर झालेले आहेत. त्या डोनाल्ड ट्रम्पच्या समोर डान्स करणाऱ्या नरेंद्र पंतप्रधानाच्या मोदींना प्रवक्त्यांनी तिसऱ्या आम्हाला वेळेला काय निवडून सांगावं? दिलेलं आहे. Epstein 80 file ला कोटी घाबरून आपल्या लोकांना देशाची मला असं वाटतंय की आपण मला असं वाटतंय मुद्द्यापासून भरकटत चाललोय. आपण सर्वसामान्य जनतेच्या महागाईबद्दल बोलतोय. ती सर्वसामान्य जनता जिला आज याची धास्ती वाटते की मी जे कमवतोय त्यानं माझ्या कुटुंबाचं पोट भरेल की नाही, आपण त्या शेतकऱ्यांबद्दल बोलतोय ज्या शेतकऱ्याला आज भीती आहे की मी पिकवले इतक्या कष्टाने त्याला भाव मिळेल की नाही, त्या भावातनं माझं कुटुंब चालेल की नाही. आपण त्या विद्यार्थ्यांबद्दल बोलतोय त्यांच्या भविष्यासमोर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलेलं आहे, कारण त्याचा शिक्षणाचा खर्च त्यांच्या पालकांना पेलवणार की नाही. कुठल्या सरकारनं काय केलं, त्या सरकारचे काय परिणाम झाले हे आपल्याला आर्थिक गणितांमधनं निश्चित पाहायला हवं. पण लोकांसमोर चर्चा करताना मला असं वाटतंय की सत्ताधारी आणि विरोधक दोघांनी याचं भान ठेवायला हवं की हे आपण कुणासाठी करतोय. त्यामुळे प्रश्नही विचारले गेले पाहिजेत आणि त्याची उत्तरही मिळायला पाहिजेत. जर विनायक आंबेकरजी सरकारसाठी काही प्रश्न उपस्थित होत असतील, विशेषतः सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित होत असतील, तर ते सरकारचं आणि सरकारी पक्षाचे प्रवक्ते म्हणून तुमचंही दायित्व नाहीये का की आम्ही त्याची उत्तर प्रश्न विचारावेत आणि त्याची उत्तरं तुम्ही द्यावीत? नक्कीच आहे. फक्त प्रश्न विचारताना नकारात्मक प्रश्न जर येत असतील खोट्या माहितीच्या आधारे आणि त्याच्यावरून जर छुपे आरोप होणार असतील, आता त्याने आरोप केला 80 कोटी लोकांना धान्य द्यावं लागतं म्हणजे सरकारचं फेल्युअर आहे, म्हणजे तेच मान्य करतात 80 कोटी लोकांना धान्य दिलं जातंय. किती वर्ष दिलं जातंय? 7 वर्ष दिलं जातंय. आता आपण 2 मिनिटापूर्वी म्हणालात की कुणा उपाशी राहील का? 80 कोटी लोकांना देशातल्या जर धान्य दिलं जात असेल तर कोण उपाशी राहील? कोणीही या देशात उपाशी राहणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, किसानांचं, शेतकऱ्यांचं आम्हाला पूर्ण काळजी आहे. त्यामुळे मोदी सरकारने पहिल्या टर्म पासून PM किसान योजना आणलेली आहे आणि त्या शेतकऱ्यांना नियमितपणे मदत दिली जाते. आपण जे सांगितलं त्याप्रमाणे खरंच पुढची परिस्थिती भयानक आहे. आपल्याला अल निनोशी सामना करायचा आहे. हे युद्ध किती दिवस चालेल माहिती नाही. अशा वेळेला सर्व पक्षांनी एकत्र येऊन सहकार्याने पुढे जाणं आवश्यक आहे. सरकार काही करत नाही, यांच्या काळात महागाई वाढली असं बोलून चालणार नाही, कारण महागाईचे आकडे सगळ्यांना आपल्या मॉस्पी म्हणजे मिनिस्टर आपल्याला मर्यादित ठेवता येणार नाहीये, कारण येणारी परिस्थिती त्यासाठी पुरेशी नाहीये. ही परिस्थिती आणखीन डिमांड करणारी आहे. ही परिस्थिती आणखीन उपाययोजना मागणारी आहे. ही परिस्थिती आणखीन नव्या निधीची तरतूद मागणारी आहे. ती देण्याची तयारी आपली आहे का? ते देणं परवडणार आहे का? आणि मग हे जर करायचं असेल तर त्यासाठी प्रायोरिटीज काय असल्या पाहिजेत, प्राधान्यक्रम काय असला पाहिजे, यावर आता चर्चा होणं गरजेचं आहे. आवाहनांची भाषा ही एका ठिकाणापर्यंत, एका मर्यादेपर्यंत ठीक असते, पण जेव्हा महागाईचे चटके सर्वसामान्यांच्या खिशाला जाणवायला लागतात त्यावेळेस मात्र प्रत्यक्ष उपायांची गरज असते. आणि भारतासारखा देश जेव्हा त्याची अर्थव्यवस्था पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा इतकं मोठं ऑब्स्टॅकल आल्यानंतर काय उपाय करतं आणि महागाईचे चटके सर्वसामान्यांना कमी लागावेत यासाठी काय करतं, याकडे आता सगळ्यांचं लक्ष असणार आहे. आता तरी तुर्तास फार मोठे बदल आपल्याला दिसत नाहीयेत. येत्या काळात ते दिसतील अशी अपेक्षा करूयात. आपण सगळेजण चर्चेत सहभागी झालात, सगळ्यांचे मनापासून आभार. लक्षवेधीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.